त्या ठिकाणी गोरक्षनाथांचा जन्म झालेला आहे. मग गोरक्षनाथांनी आई वडिलांचा आश्रय आयुष्यभर पाहिलेला नाही. मग गोरक्षनाथांना आई वडील कोण होते? मच्छिंद्रनाथच होते, बरोबर आहे ना. आणि म्हणून त्या ठिकाणी गोरक्षनाथ आतुरतेनं महाराज त्या ठिकाणी 12 वर्ष होण्याची वाट पाहत होते. त्या ठिकाणी आले प्रयाग तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी. आल्यानंतर महाराज जे शिवालय जे मंदिर आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर ती भगवती जी पुजारून होती तिला विचारलं, कशी आहेस, पूजा वगैरे चालू आहे? हो, व्यवस्थित चालू आहे. माझ्या महाराजांचं या ठिकाणी जे काय देह आहे त्याची तू राखण केलंय, रक्षण केलंय? हो म्हणे महाराज, त्या ठिकाणी अद्याप कुणीही गेले नाही, ते आहे तसंच आहे, तुम्ही तुमच्या हाताने ठेवलं ना तसंच आहे. मी रोज या ठिकाणी पाहते पण त्याला काही कुणी उकरलेलं दिसत नाही. गोरक्षनाथ गेले महाराज त्या ठिकाणी. शिवालयाचं भगवान शंकराचं महादेवाचं दर्शन घेतलं आणि पुढे सरकले. पाहतात तर महाराज त्या जागेवरती मच्छिंद्रनाथांचा देह नव्हता. आता देह नव्हता म्हटल्यानंतर गोरक्षनाथांना वाईट वाटलं म्हणजे गोरक्षनाथ महाराज रडायला लागले. नुसते रडायला लागले नाही, लोळायला लागले. महाराज, आता ही माझी माऊली आहे, माझी माय आहे, माझी आई आहे. आता या ठिकाणी देह जर मला या ठिकाणी माझ्या माऊलीचा सापडला नाही तर माझी माऊली मला पुन्हा डोळ्यानं दिसणार नाही. महाराज हातपाय खोडायला लागले, महाराज डोकं आपटायला लागले, केस तोडायला लागले. माझ्याकडून हे काय झालं? मी जर या ठिकाणी 12 वर्ष थांबलो असतो तर कदाचित हा देह नाहीसा झाला नसता. नेमकं हे घडलं कसं? रडायला लागले महाराज त्या ठिकाणी. नाथ गोरक्षनाथ रडायला लागले. त्या भगवती मातेला विचारलं, काय झालं नेमकं? देह गेला कुठे? तू कुणाला सांगितलं होतं का म्हणे? मग तिनं त्या ठिकाणी हात जोडले, थरथर कापायला लागली महाराज ती पुजारीन. म्हटले, हो, माझ्याकडून एक चूक घडली होती म्हणे. काय घडलं होतं? काय नाही म्हणे, ती रेवती आहे ना, ती आली होती अमुक अमुक दिवशी. सगळा वृत्तांत इतिवृत्तांत सांगितला. मग आता एक काम कर, जा त्या रेवतीला विचार माझ्या गुरुमाऊलीचा देह कुठे आहे म्हणे, जा लवकर विचारू दे. आणि मग ती भगवती जी आहे ती गेली. महाराज दासीच्या हस्ते परहस्ते महाराज निरोप पाठवला. रेवती आईसाहेबापर्यंत निरोप गेला. रेवती आईसाहेबाचं महाराज त्या पूजा करणाऱ्या पुजारणीचं महाराज बोलणं झालं. आणि बोलणं झाल्यानंतर महाराज त्या ठिकाणी त्या रेवतीनं सांगितलं, अगं तुला ज्या दिवशी मी भेटले ना त्या दिवशी संध्याकाळी मी त्या देहाचे तुकडे तुकडे बारीक बारीक तुकडे केले, मातीसारखे बारीक बारीक तुकडे केले आणि मातीमध्ये फेकून दिले म्हणे. आता त्याला किटामुंगी 12 वर्षापूर्वी ते नायनाट करून टाकलंय म्हणे. हा मी माझा स्वार्थ साधून घेतलाय. वाईट वाटलं महाराज त्या ठिकाणी त्या भगवती मातेला. आली परत गोरक्षनाथांना सांगितलं म्हणे, महाराज तुम्ही या ठिकाणी मला आज्ञा दिली होती कुणाला सांगू नका, मी तुमची आज्ञाही मोडली. खऱ्या अर्थानं मी पापी नाही. मी या ठिकाणी राणीच्या धाकामुळे त्या राणीला सांगून गेले, पण त्या राणीनं माझ्या पश्चात या ठिकाणी सेवक आणले आणि माझ्या पश्चात इथे येऊन तुमच्या गुरु महाराजांच्या म्हणजे मच्छिंद्रनाथांच्या देहांचे तुकडे करून महाराज मातीमध्ये विस्करून टाकलेले आहेत. आता हे ऐकल्यानंतर कुणाला काय अंतकरणाला कुणाला सुख वाटेल महाराज. वेदना अंतकरणामध्ये सुरू झाल्या गोरक्षनाथांच्या. आणखी मोठमोठ्यानं रडायला लागले महाराज त्या ठिकाणी. गोरक्षनाथ रडायला लागले, इकडे इकडे भरकटायला लागले. माझ्या गुरुमाऊलीचा देह कुठे आहे, कुठे काही अवशेष सापडतात का? कारण त्यावेळेस महाराज एवढी विद्या होती नाथांकडे की एखादं हाड जरी नाथांचं सापडलं असतं तरी त्यांनी संजीवनी मंत्रानं पुन्हा देह तयार केला असता. परंतु महाराज ते त्या ठिकाणी रेतीमध्ये काहीच सापडलं नाही. याचं कारण काय ते पण मी तुम्हाला सांगतो. एकदा भजन करा. ज्यावेळेस त्या प्रेताचे तुकडे केले महाराजांनी मातीमध्ये विस्करून टाकले त्यावेळेस ही घटना पार्वती आईसाहेबांना साक्षात्कारानं स्वप्नात कळाली. आणि स्वप्नात कळाल्यामुळे पार्वती आईसाहेब ताटकन उठल्या आणि त्यांनी भगवान शंकराला सांगितलं, अहो उठा म्हणे, अहो उठा. काय झालं पार्वती, काय झालं? अहो काय झालं काय? अहो तुमचा अवतार शिव अवतार मच्छिंद्रनाथ जो आहे ना म्हणे त्याच्या देहाचे तुकडे तुकडे केले म्हणे. आता पुन्हा त्या मच्छिंद्रनाथाला तुम्हाला पाहता येणार नाही. मग महादेवानं विचार नेमकं काय झालं म्हणे. असं घडलं. इतिवृत्तांत सगळा सांगितला. मग त्या ठिकाणी महाराज सगळ्या शिवगणांना भगवान शंकरानं आमंत्रित केलं. यक्षिणी प्रमुख महाराज या सगळ्या ज्या सेवकांची जी प्रमुख स्वामिनी होती पार्वती आई साहेबांनी त्या यक्षिणीला बोलवलं आणि सांगितलं, हजारो चामुंडा घेऊन जा बरोबर ती आणि माझ्या मच्छिंद्रनाथाचा तुकडा ना तुकडा रेतीमध्ये पडलेला आहे ना तो तुकडा ना तुकडा गोळा करून इथं कैलासामध्ये घेऊन ये म्हणे. कोणी सांगितलं? भगवान शंकरांनी सांगितलं त्या यक्षिणीला. हजारो महाराज त्या ठिकाणी काय घेऊन जा? चामुंडा घेऊन जा. आणि आता महाराज काय म्हणतात ना, राजा बोले दल आले. इथं तर अखिलकोट ब्रह्मांड नायक महाराज या सगळ्या नाथोंका नाथ या सगळ्या नाथांना महाराज या ठिकाणी तारणारा तारणहार परमात्मा सांगतोय. महाराज ती यक्षिणी त्या ठिकाणी निघाली, चामुंडांना बरोबर घेऊन गेली. त्या ठिकाणी महाराज ते सगळे तुकडे पडलेले मच्छिंद्रनाथांच्या शरीराचे महाराज एक ना एक तुकडा बार रक्त जरी लागलेलं असलं एखाद्या दगडाला महाराज तो दगड सुद्धा तिथं खाली ठेवला नाही त्यांनी.
आणि सगळे तुकडेची तुकडे गोळा करून महाराज त्या चामुंडांनी कैलास पर्वतावरती महाराज तो देह मच्छिंद्रनाथांचं घेऊन आले. तुकडे असे भरून आणले असतील. आता ते कसे आणले असतील तुम्ही कल्पना करा. आणल्यानंतर या ठिकाणी भगवान शंकरांनी सांगितलं, वीरभद्र या ठिकाणी माझा सूत आहे ना, या सुताकडे महाराज रक्षणा करता काय कर, हे सगळे तुकडे नेऊन दे. आणि मग ते तुकडे ज्यावेळेस वीरभद्राकडे दिले ना, आता भगवान शंकर त्या ठिकाणी नव्हते, पार्वती आईसाहेब त्या ठिकाणी नव्हत्या, पण ही यक्षिणी आणि या ज्या बाकीच्या ज्या सगळ्या चामुंडा होत्या ना, यांना लगे हे मागचं दुखणं आठवलं. ते म्हटले, हा जो तुमचा दुश्मन आहे ना म्हणे, त्याचं हे प्रेत आहे म्हणे. त्या वीरभद्राला काय सांगितलं, कारण वीरभद्राला या सगळ्या यक्षिणी, रक्षिणी, शाकिनी, डाकिनी, डंकिनी या सगळ्या चामुंडा या सगळ्यांना नग्न करून हाणलं होतं मच्छिंद्रनाथांनी. नग्न करून, हा युद्धाच्या प्रसंगाच्या वेळेला सगळे अष्टभैरव वीरभद्र पार धुतले होते महाराज. हे सगळं तुम्हाला नवनाथ ग्रंथामध्ये बघायला मिळेल. आणि मग त्यांनी हा पूर्वीचा राग त्या ठिकाणी आता उजवायचं ठरवलं. म्हणे हा वीरभद्राला त्या डाकिनी त्या चामुंडांनी सांगितलं, हे मच्छिंद्रनाथाचं प्रेत आहे म्हणे. आणि या मच्छिंद्रनाथाच्या प्रेताला शोधत शोधत त्यांचा जो शिष्य आहे गोरक्षनाथ आल्याशिवाय राहणार नाही, म्हणून या प्रेताचं रक्षण करण्याची जबाबदारी तुमची आहे. आणि हे प्रेत कुठल्याही परिस्थितीमध्ये नाथांच्या हातात जाता कामा नये, नाहीतर आपला जो शत्रू आहे, आपला जो वैरी आहे ना, हा मच्छिंद्रनाथ पुन्हा जन्माला येऊ शकतो. म्हणजे आपलं वैर इथं आपण काढून घेऊ असा त्यांच्या मनामध्ये अट्टास झाला. मग ऐका ना, त्या वीरभद्र आणि महाराज त्या सगळ्या अष्टभैरवांनी मिळून 84,72,00,000 शिवगण, किती आकडा किती सांगितला, 84,72,00,000 शिवगण त्या प्रेताला महाराज पहारेदार ठेवले होते. नवनाथ ग्रंथ वाचा, आकडा चुकीचा सांगणार नाही महाराज. हे आकडा हा तुम्ही वाचलेला ग्रंथ ना, हा तुमच्या लक्षात येऊन, ज्यांनी ग्रंथ वाचलाय ना महाराज त्या लोकांच्या लक्षात येऊन जाईल. 84,72,00,000 गण शिवगण त्या प्रेताचं रक्षण करत होते महाराज मच्छिंद्रनाथांच्या. आणि मग त्या प्रेतांचं रक्षण करत असताना ते रक्षण तर चालूच होतं, पण इकडं मग खाली मृत्यू लोकामध्ये गोरक्षनाथ तर प्रेत शोधतोय. मग त्यावेळेस नंतर काय झालं, महाराज चौरंगीनाथ बरोबर होते ना, मग गोरक्षनाथ म्हटले, आता या मृत्यू लोकात हे प्रेत सापडत नाही ना, मी सप्त पाताळ असतील, सगळे भुवन असतील, 14 भुवन, सप्त पाताळ, रसातळ, तळ, तळातळ या सगळ्यामध्ये जाऊन माझ्या नाथांचं प्रेत शोधून येतो. चौरंगीनाथांनी सांगितलं, तुम्ही आता माझ्या प्रेताचा सांभाळ करा म्हणे. गोरक्षनाथ काय म्हटले, तुम्ही माझं शरीर सांभाळा, मी या शरीरातून बाहेर जातो आणि सगळ्या 14 भुवनामध्ये, सप्त पाताळामध्ये महाराज, सप्त लोकामध्ये, सगळीकडे या संपूर्ण सृष्टीमध्ये माझ्या मच्छिंद्रनाथांना शोधून येतो म्हणे. आणि मग ते प्रेत गोरक्षनाथांनी सुद्धा स्वतःचं प्रेत चौरंगीनाथांच्या स्वाधीन केलं. आणि महाराज त्या गुरुमाऊलीला शोधायला गोरक्षनाथ गेले. काही केल्या महाराज त्या ठिकाणी ते प्रेत जे आहे, जे शरीर आहे ते महाराज मच्छिंद्रनाथांचं सापडत नव्हतं. शेवटी महाराज गोरक्षनाथ आणि चौरंगीनाथांनी महाराज त्या ठिकाणी आपण ज्या विद्या प्राप्त केलेल्या आहेत त्या साबरी मंत्राचा प्रयोग करून महाराज डोंगर उद्ध्वस्त करायला सुरुवात केली. सगळीकडे हाहाकार माजला महाराज. श्वास बंद करायला सुरुवात केली. माणसं तळमळून मरायला लागले महाराज. मग आदित्य नावाचा एक देव त्या ठिकाणी आला आणि त्या आदित्य भगवंतानं त्या ठिकाणी नाथांना विचारलं, नेमकं काय झालंय म्हणे. ते म्हणे, काय नाही, आम्ही आमच्या गुरु महाराजांचं, नाथांचं, मच्छिंद्रनाथांचं या ठिकाणी शरीर शोधत आहोत, पण ते शरीर मिळायला तयार नाही. आणि ते शरीर जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत या सृष्टीला आम्ही नीट व्यवस्थित जगू देणारच नाही म्हणे. मग त्यावेळेस त्या आदित्यनाथाच्या भगवंतानं सांगितलं, आदित्यनारायणाने सांगितलं, तुम्ही काळजी करू नका, तुमच्या शरीराची मी व्यवस्था करतो म्हणे. मी जातो आणि शोधतो ते शरीर कुठे तुम्हाला सांगतो. आणि मग भगवंताकडे गेल्यानंतर भगवंतानं सांगितलं की अशा ठिकाणी ते शरीर ठेवलेलं आहे. त्या आदित्य भगवंतानं महाराज त्या ठिकाणी विनंती केली, ते नाथांचं शरीर तेवढं गोरक्षनाथांच्या स्वाधीन करा. जर ते स्वाधीन केलं नाही तर या सृष्टीवरती जो हाहाकार सध्या चालू आहे हा काय बंद होणार नाहीये. मग आता तुम्ही काय करा, पहिलं हे शरीर मच्छिंद्रनाथांचं गोरक्षनाथांच्या स्वाधीन करा. पण महाराज त्या ठिकाणी वीरभद्रचे अष्टभैरव असतील, महाराज शाकिनी, डाकिनी, शंकिनी, चंडा, मुंडा, महाराज या सगळ्यांनी ठरवलं, हे प्रेत आम्ही काही केलं तरी देणार नाही. भले गोरक्षनाथ आमच्या बरोबर युद्धाला आले तरी चालतील. हे गोरक्षनाथ नाही बरं का, नाही हे ते गोरक्षनाथ. ह्या गोरक्षनाथात कशाची युद्ध करण्याची ताकद आहे महाराज. या गोरक्षनाथाला रस्त्यानं कीर्तनाला जाताना जर एखादा वाघ आडावा झाला तर हा गोरक्षनाथ धाड 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 करतोय महाराज इथे. हा कधी महाराज तिथं त्यांच्या बरोबर लढणार आहे, बरोबर आहे की नाही. हा एवढा भेतरा नाही मी, काय काळजी करू नका, मोठ्या गाडीत असतोय, काय घाबरू नका. त्या गोरक्षनाथांनी आमच्या बरोबर युद्ध केलं तरी चालेल. त्यांना वाटलं मच्छिंद्रनाथा बरोबर युद्ध केलं होतं, ते काय करून आता हा तर त्यांचा शिष्य आहे, ते एवढे ताकदवर आहे म्हटल्यानंतर शिष्य एवढा ताकदवर असेल का, नाही. शेवटी महाराज युद्धाचा प्रसंग आला. नाथांनी महाराज या सगळ्या वीरभद्र असू द्या, अष्टभैरव असू द्या, या सगळ्या शाकिनी, डाकिनी, महाराज यक्षिणी या सेवक एवढ्या होत्या ना महाराज,
या सगळ्यांना महाराज क्षणार्धात भस्म करून टाकलं. महाराज अगोदर वायू नाहीसा केला, ते श्वास घेण्या वाचून मरून पडले, खाली पडल्यानंतर महाराज भस्म टाकला आणि महाराज त्यांना भस्म करून टाकलं. पण त्यामध्ये भगवान शंकराचा त्या ठिकाणी महाराज सुद्धा म्हणजे वीरभद्र सुद्धा दगावला गेला ना. आता सगळ्यांना राग करून टाकलं म्हटल्यानंतर महाराज आता काय करायचं. हॅलो, मग महाराज ते जे शरीर आहे मच्छिंद्रनाथांचं त्यांच्या ताब्यातून घेतलं आणि गोरक्षनाथ महाराज पुन्हा कुठे आले, मृत्यूलोकामध्ये आले. मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर त्या मंदिरामध्ये ते थांबले. परंतु आता तिकडे भगवान शंकराला वाईट वाटलं ना दादा. भगवान शंकर म्हटले या गोरक्षनाथांनी सगळ्यांचाच जाळ करून टाकला, याच्यात माझा सुतही गेला, वाईट वाटलं. भगवान शंकर रडायला लागले आणि मग नाथांपर्यंत ही बातमी पोहोचली. नाथांपर्यंत बातमी पोहोचल्यानंतर नाथांनी सांगितलं, गोरक्षनाथांनी एक काम करा म्हणे, त्या ठिकाणी तुमच्या मुलाचे म्हणजे तुमच्या सुताचे वीरभद्राच्या जर अस्थि किंवा एखादं हाड जर तुम्हाला सापडलं तर तेवढं हाड माझ्याकडे घेऊन या म्हणे, मी तुमच्या वीरभद्राला जिवंत करतो. आता त्या ठिकाणी हे सोपं नाही ना महाराज, युद्धाचा प्रसंग आहे, हजारो लोक एका जागेवरती भस्म केले, नेमकं त्या ठिकाणी हेच वीरभद्राचं हाड आहे, ओळखायचं कसं. भगवान शंकराच्या लक्षात आलं, माझा सूत जो आहे ना हा सातत्यानं माझं काय करत होता, नामस्मरण करत होता. स्वतः भगवान शंकर म्हटले मी जातो आणि माझ्या सुताला ओळखून आणतो. वीरभद्राची जी हाड आहेत ना, हे हाड या ठिकाणी आजही आहे त्या परिस्थितीमध्ये माझं भजन करत असतील म्हणे. आणि मग भगवान शंकर स्वतः गेले आणि महाराज तो हाड उचलायचे आणि कानाला लावायचे. ज्या हाडातून महाराज ओम नमः शिवाय भगवत भजनाचा आवाज आला, ते हाड त्यांनी गोरक्षनाथाकडे आणलं. गोरक्षनाथांनी महाराज संजीवनी मंत्राचा प्रयोग केला आणि त्या ठिकाणी वीरभद्राला पुन्हा जीवनदान दिलं. मृत्यूलोकामध्ये महाराज या ठिकाणी गोरक्षनाथ आपल्या गुरु महाराजांचं जे शरीर आहे ते शरीर घेऊन आले. घेऊन आल्यानंतर महाराज कळत न कळत ती बातमी राजाच्या, त्रिविक्रम राजाच्या कानावरती पोहोचली की अमुक अमुक आपल्या या मंदिरामध्ये, शिवमंदिरामध्ये गोरक्षनाथ आलेले आहेत. आता त्यांना माहीतच होतं ते 12 वर्षानंतर येणारच आहे. तोपर्यंत महाराज तो धर्मनाथ जो आहे तो जवळजवळ 11 वर्षाचा, 10.5 ते 11 वर्षाचा झालेला होता. कोण? मच्छिंद्रनाथांच्या बीजापासून निर्माण झालेला, रेवतीला झालेला मुलगा म्हणजे धर्मनाथ. आणि मग तो जवळजवळ 10.5 ते 11 वर्षाचा झालेला होता तोपर्यंत. आणि मग त्या सगळ्यांना घेऊन ते दर्शनाला आल्यानंतर गोरक्षनाथांनी महाराज त्रिविक्रम राजाला पाहिलं, लक्षात आलं हे आपले गुरु महाराज आहे. त्या ठिकाणी महाराज लांबूनच, आता जनतेला कळू देता कामा नाही ना हे त्रिविक्रम राजाच्या शरीरात आपले गुरु महाराज आहे म्हणून, लांबूनच मनोमन महाराज दर्शन घेतलं. अंतःकरणापासून महाराज दोघांची भेट झाली. भेट झाल्यानंतर मग महाराज त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथांनी विचारलं गोरक्षनाथांना कुठे आहे. ते म्हटले काय काळजी करू नका, हे आहे या ठिकाणी सगळं व्यवस्थित आहे म्हणे, तुमचं शरीर या ठिकाणी मी पुन्हा घेऊन आलेलो आहे. आणि मग महाराज त्यानंतर 1 महिन्याच्या कालावधीनंतर त्रिविक्रम राजानं रात्री झोपेमध्ये असताना त्या ठिकाणी त्या मच्छिंद्रनाथांनी त्रिविक्रम राजाचा काय केला, देह त्यागला. कंप्लीट 1 महिन्याचा कालावधी नवनाथ ग्रंथामध्ये सांगितलेला आहे. आणि मग 1 महिन्यानंतर महाराज त्या ठिकाणी त्या त्रिविक्रम राजानं म्हणजेच मच्छिंद्रनाथांनी त्या त्रिविक्रम राजाचा देह सोडला. रात्रीच्या वेळेला आले आणि गोरक्षनाथांना विचारलं कुठे माझा देह. आणि त्यावेळेस गोरक्षनाथांनी ते गाठोडं बाजूला उघडलं आणि पाहिलं तर मग विचारलं, अरे हे काय झालं, माझ्या देहाला तुला सांभाळायला सांगितलं होतं हे काय. ते म्हटले महाराज हे असं घडलंय म्हणे, मी या ठिकाणी तुमच्या आज्ञेनं तीर्थयात्रेला गेलो, या भगवती मातेनं महाराज रेवतीला सांगितलं, तिनं नंतर महाराज अमुक अमुक तमुक भानगडी केल्या आणि मग महाराज त्या ठिकाणी तुमच्या शरीराचे असे तुकडे केले, हे सगळं छिन्न विछिन्न हे तुमचं शरीर आहे. मच्छिंद्रनाथांना महाराज त्या ठिकाणी राग आला. राग आल्यानंतर गोरक्षनाथ, त्यांना राग तर पहिलाच आलेला होता, ते म्हटले मी आता जातो. नाही म्हणे, असं करू नका. मच्छिंद्रनाथांच्या अंतकरणामध्ये आणि गोरक्षनाथांच्या अंतकरणामध्ये सदसद विवेक बुद्धी जागृत झाली. आणि मग ते म्हटले आता या ठिकाणी मच्छिंद्रनाथांपासून जो मुलगा महाराज या ठिकाणी त्या त्रिविक्रम राजाच्या राजदरबारामध्ये आहे ना, धर्मनाथ नावाचा, हे कितीही काही केलं तर हे कुणाचं बीज आहे, माझंच बीज आहे ना. आता मी जर जाऊन तिथं जर त्या रेवतीला जर काही केलं तर नुकसान कुणाचं होणार आहे. मच्छिंद्रनाथ म्हटले माझंच होणार आहे. आणि गोरक्षनाथ म्हटले मी जर त्या ठिकाणी जाऊन काही केलं, एका नात्यानं आता ती रेवती माझी आई लागते, म्हणजे आई लागते ना, आहे की नाही. गुरुची पत्नी ही आपली आई सांगितलेली आहे. शास्त्रानं 6 प्रकारच्या आई सांगितल्या आहेत. जन्म देणारी आपली आई असते, भावाची बायको आपली आई असते महाराज, गुरूंची बायको आपली आई असते, मित्राची बायको आपली आई असते महाराज, ज्याच्याकडून आपण उपजीविका करतो, अन्नधान्य देणारा जो आपला मालक असतो त्याची पत्नी सुद्धा आपली आई असते. अशा 6 प्रकारच्या माता सांगितलेल्या आहेत. आणि म्हणून महाराज त्या ठिकाणी ही गुरु नात्यानं आपली आईच आहे. आणि तो त्या ठिकाणी दुसरा जो आहे तो आपला गुरु नात्यानं कोण आहे, भाऊच म्हणे. कुणाचं वाकडं करायचं म्हणे जाऊन. दोघांची सद विवेक बुद्धी जागृत झाली. दोघांनी महाराज तिथं काहीच केलं नाही महाराज. आणि आहे त्या स्थितीमध्ये मग नंतर त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथांनी आपापल्या शरीरामध्ये संजीवनी मंत्राचा प्रयोग करून शरीर आहे तसं केलं, त्या शरीरामध्ये प्रवेश केला.
प्रवेश केल्यानंतर महाराज त्या ठिकाणी ते दोघंही काही दिवस त्याच मंदिरामध्ये सेवा करायला लागले, वास्तव्याला लागले. इकडे पाठीमागं महाराज ज्या त्रिविक्रम राजानं रात्री देह ठेवला होता, महाराज मच्छिंद्रनाथांनी देहाचा त्याग केला, त्या त्रिविक्रम राजाला ती रेवती आईसाहेब सकाळी उठवायला गेली. पाहते तर ते उठत नाही. अहो किती वेळ झोपता, उठा, सूर्योदय होऊन गेला, ब्रह्ममुहूर्तही संपलाय, पहिला मुहूर्तही संपत आलाय. आणि मग ते हालचाल करत नव्हते म्हणून तिनं थोडंसं असं हात लावला. पाहता तर त्रिविक्रम राजा गतप्राण झालेला. पण मग तिच्या लक्षात आलं आता आपण काही अट्टहास करण्यात मजा नाहीये. तसं पाहिलं तर आपले पती परमेश्वर हे 12 वर्षापूर्वीच या ठिकाणी आपल्याला सोडून गेलेले आहेत, परंतु हा राज्यकारभार सुरळीत चालावा आणि या राज्याला कोणीतरी वारीस यावा म्हणून या ठिकाणी देवादिकांनी जी योजना आखली त्यातून आता आपल्याला मुलगा झालेला आहे ना. आता या राज्याच्या राजगादीवरती काय होणार आहे, हा राजा स्थापन होणार आहे. वास्तविक मच्छिंद्रनाथांनीच या देहातून इकडे येताना त्या धर्मनाथाला राजगादीवर बसवलं होतं बरं का, असंही वर्णन त्या ग्रंथात आलेलं आहे. म्हणजे नंतर मग स्वतःचा देह ठेवला. मच्छिंद्रनाथांनी आता धर्मनाथाला राजगादीवरती राजतिलक केलेला आहे. आणि मग महाराज नाथांनी देह ठेवला. त्या रेवती आईसाहेबांना महाराज त्या ठिकाणी तो देह घेतला त्रिविक्रम राजाचा, त्याचा विधिवत पूजा वगैरे केली. पण महाराज आपले पिता परमेश्वर महाराज या मृत्यूलोकामध्ये राहिलं नाही, हे दुःख धर्मनाथाला सहन झालं नाही. धर्मनाथ महाराज खेद व्यक्त करायला लागले, रडायला लागले, ओक्साबोक्षी रडू लागले. महाराज काही केले ऐकनाथ. महाराज घरी आले. महाराज विधी आवटोपल्यानंतर घरी आल्यानंतर सुद्धा आईजवळ ती महाराज धाय मोकलून रडू लागले. मग आईचा नावेला झाला आणि आईने सांगितलं, अरे तू कोणासाठी रडतोय म्हणे, तुझ्या पित्यासाठी रडतोय. अरे तुझा पिता जो आहे हा चिरंजीवी आहे, त्याला मीच काय, ही सृष्टीच काय, कोणीच मारू शकत नाही. या सृष्टीमध्ये तो कायमस्वरूपी चिरंजीवी राहणार आहे म्हणे. मग त्या धर्मनाथाने विचारलं, आई तू असं काय बोलती, आताच आपण आपल्या पित्याचं महाराज या ठिकाणी प्रेस जाळून आलोय आणि तुम्हाला सांगते हा चिरंजीवी आहे. हो, जा त्या मंदिरामध्ये शिवालयामध्ये 2 साधू बसलेले आहेत ना, त्यातला जो मच्छिंद्र नावाचा जो साधू आहे ना, मच्छिंद्रनाथाचा जो सिद्ध पुरुष आहे ना, हा तुझा पिता आहे म्हणे. आणि मग त्या रेवती आईसाहेबांना महाराज सगळी हकीकत त्या ठिकाणी त्या धर्मनाथांना सांगितली. मग धर्मनाथ महाराज ते राजदरबार सोडून आले. आपल्या पित्याच्या दर्शनाला महाराज त्या ठिकाणी साष्टांग दंडवत केला, प्रणिपात केला, मिठी मारली. मिठी मारल्यानंतर महाराज त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथांनी त्यांना सावरलं. सावरल्यानंतर सांगितलं, धर्मनाथा तुझ्यावरती फार मोठी जबाबदारी सोपवलेली आहे मी दादा. तो आता या राज्याचा राज्यकारभार बघायचा आहे. गेले 12 वर्ष हा राज्यकारभार मी बघत होतो, परंतु आता तुला हा राज्यकारभार बघायचा आहे. इथून पुढे बरोबर 12 वर्षानं 12च वर्ष तू राज्यकारभार बघायचा आहे. परत 12 वर्षानं आम्ही तुला इथं येऊ आणि मग तुला गोरक्षनाथ स्वतः, म्हणजे माझे शिष्य गोरक्षनाथ जे आहेत ना, हे तुला स्वतः या ठिकाणी अनुग्रहित करतील. आणि मग तिथून पुढे तू काय करायचं, आमच्या बरोबर काय करायचंय, सिद्ध पुरुष म्हणून संन्यास दीक्षा घेऊन महाराज तिथून पुढे तू योग्याचं जीवन जगायचंय. पण 12 वर्ष तुला आता हा प्रपंच करावा लागणार आहे. पित्याची आज्ञा महाराज शीर्षावंद घेऊन महाराज त्या ठिकाणी हे दोनही नाथ महाराज हे सगळे तीर्थयात्रेला निघून गेले. नंतर महाराज तो धर्मनाथ गेला, राज्यकारभार करू लागला. कालांतरानं त्यालाही एक मुलगा झाला. मग त्यानं त्या मुलाला, धर्मनाथानं त्याच्या मुलाला आपल्या वडिलाचं म्हणजे त्रिविक्रम राजाचं नाव दिलं. आणि मग त्या धर्मनाथाला जो मुलगा झाला त्याचं नाव त्रिविक्रम. पुन्हा आपल्या बापाचं नाव त्या धर्मनाथानं त्या मुलाला दिलं. तो मुलगा आहे महाराज आता 12 वर्षाचा कालावधी, तो मुलगाही 11-11.5 वर्षाचा झाला. आणि नंतर महाराज त्या ठिकाणी धर्मनाथाच्या लक्षात आलं की आता आपल्याला आपले गुरु महाराज न्यायला येणार आहेत, आपले पिता परमेश्वर आता आपल्याला न्यायला येणार आहेत ना. आता आपल्याला त्या ठिकाणी सिद्ध पुरुषाची भूमिका, योग्याची भूमिका स्वीकारायची आहे. म्हणून काय केलं महाराज त्या ठिकाणी त्या धर्मनाथानं आपलं जे राज्य आहे त्या ठिकाणी त्या त्रिविक्रम राजाचे म्हणजे पुन्हा आपल्या मुलाच्या स्वाधीन केलं. आणि ज्यावेळेस मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ त्या गावामध्ये आले, त्या गावामध्ये आल्यानंतर पुन्हा महाराज त्या ठिकाणी मोठी सभा भरली. सगळे भक्तगण त्या ठिकाणी उपस्थित झाले. त्या राजदरबारामध्ये महाराज सगळे सेवक वृंद, सगळे भगवत भक्त गुणीजन, सगळे महामुनी, यज्ञ तज्ञ संत सगळे जमा झाले. आणि त्या सगळ्या संतांनी मिळून महाराज त्या धर्मनाथ राजाला या नाथ संप्रदायाची दीक्षा देऊ केली. आणि ज्या दिवशी त्या ठिकाणी नाथ संप्रदायाची दीक्षा त्या धर्मनाथांना दिली, तो दिवस म्हणजेच धर्मनाथ बीज. विठ्ठला आता जी दोन दिवसाने येणार आहे ना महाराज, माघ महिन्यातली द्वितीया, बरोबर आहे ना, माघ महिनाच आहे ना बाबा, बरोबर आहे. चुकलं तर मला सांगा, मी सुरुवातीला सांगितलं माझा अभ्यास थोडा कमी आहे. माघ महिन्यातल्या द्वितीयेला महाराज त्या ठिकाणी धर्मनाथांना नाथ संप्रदायाची दीक्षा दिली. पण ऐका ना, त्या दीक्षाच्या कार्यक्रमासाठी हे बीज मच्छिंद्रनाथांचं आहे म्हणून सगळ्या देवतांना त्या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेलं होतं. त्या प्रयाग तीर्थावरती महाराज सगळे देव महाराज त्या ठिकाणी एकजूट झालेले होते. स्वर्गातले, पाताळातले, सप्तभुवनातले महाराज, 14 भुवनातले सगळे देव, सगळे महाराज, 33 कोटी देवी देवता ज्या आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितल्या आहेत ना, या सगळ्या देवी देवता महाराज त्या ठिकाणी त्या
उत्सवामध्ये सहभागी झालेल्या होत्या. त्या विजेच्या दिवशी धर्मनाथांना ज्या दिवशी दीक्षा दिली त्या दिवशी ते सगळे पुष्पवर्षव महाराज त्या ठिकाणी करत होते. आणि ते झाल्यानंतर मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांनी या संपूर्ण समाजासाठी महाराज पक्वान्न बनवलं होतं. स्वतः मच्छिंद्रनाथ आणि स्वतः गोरक्षनाथ या सगळ्या देवादिकांना महाराज त्या ठिकाणी जीव घालत होते. काय योग असेल महाराजांनी, काय महाराज त्या ठिकाणी ते दृश्य जरा डोळ्यासमोर घ्या महाराज. तुम्ही स्वतः मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ जीव घालताय साधकांना महाराज. आणि मग त्या दिवशी त्या देवादिकांनी एक इच्छा व्यक्त केली गोरक्षनाथांकडे. काय इच्छा व्यक्त केली? आज जसं आम्हाला या ठिकाणी पाची पक्वान्नाचं मिष्ठान्न मिळाले ना, असं जर या ठिकाणी आम्हाला दरवर्षी जर मिळत राहिलं तर आम्ही आमचं भाग्य समजू. गोरक्षनाथांनी सांगितलं काळजी करू नका. आज जशी या ठिकाणी नाथांना दीक्षा देण्याची बीज आपण साजरी केली ना, इथून पुढे भविष्यामध्ये या संपूर्ण या सृष्टीमध्ये दरवर्षी ही धर्मनाथ बीज म्हणून मोठा उत्सव या ठिकाणी साजरा केला जाईल. आणि या धर्मनाथ विजेचा जी माणसं उत्सव करतील त्यांच्या जीवनातलं सगळं दुःख, दारिद्र्य, रोग, राई या सगळ्या नाहीशा होतील. आणि म्हणून धर्मनाथ बीजेचा या ठिकाणी आपल्याला उपवास करायला त्या ठिकाणी नाथांनी आपल्याला त्या कालावधीमध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून परवा दिवशी जी धर्मनाथ बीज आहे ना, ही धर्मनाथ बीज सगळ्यांनी व्रत आचरण करायचं आहे. आणि शक्य होता होईल तेवढं ओम शिव गोरक्ष या मंत्राचा जप करा. तुमच्या जीवनातले सगळे दुःख दूर व्हावे असं वाटत असेल ना तुम्हाला, सगळ्या बाधा नाहीशा व्हाव्या असं वाटत असतील ना तुम्हाला, या धर्मनाथ बीजेला आपल्या हिंदू धर्मामध्ये फार मोठं महाराज प्राधान्य देण्यात आलेलं आहे. फार मोठं प्राधान्य आहे. ही धर्मनाथ बीज अतिशय मोठी पर्वणी सांगितलेली आहे. आणि म्हणून या धर्मनाथ बीजेच्या दिवशी एखाद्या नाथांच्या मंदिरात जाऊन तिथलं दर्शन जरी तुम्हाला करता आलं तरी चांगलं आहे. किंवा आपल्या शेजारीच महाराज बोबळेश्वराचं मंदिर आहे, त्या ठिकाणी तुम्ही गेला, दर्शन केलं आणि तास 2 तास त्या ठिकाणी जर महाराज जर ती नाम साधना जर केली तर निश्चितच नाथ तुमच्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाही. आणि नाथांची जर आपल्यावर कृपा झाली तर आपण अनाथ राहणार, लक्षात येते. आणि म्हणून नाथांची आपल्यावर कृपा व्हावी असं वाटत असेल तर या धर्मनाथ बीजेचं व्रत हे प्रत्येकानं केलंच पाहिजे. आता तुम्ही तर महाराज गावकरी एवढ्या मोठ्या अट्टाहासानं 7 दिवसाचा सप्ताह करता महाराज बीजेच्या प्रित्यर्थ, परंतु आवर्जून विशेषत्वानं त्या दिवशी आपण काय केलं पाहिजे म्हणून मी ही गोष्ट तुम्हाला सांगितली. व्रताचं आचरण करा. त्या दिवशी कमीत कमी त्या दिवशी दिवसभर तरी खरं बोला. हा म्हणजे त्या दिवशी तरी कमीत कमी एखाद्याचं लग्न मोडू नका. त्या दिवशी तरी कमीत कमी एखाद्याचं भावाभावात भांडण लावू नका. त्या दिवशी तरी कमीत कमी आईबापाला तुम्ही शिव्या, सासू सासऱ्याला शिव्या देऊ नका. त्या दिवशी तरी कमीत कमी महाराज आई वडिलाचं दर्शन घ्या. म्हणजे जेवढे सत्कर्म तुम्हाला त्या दिवशी करता येतील ना दादा माऊल्या हो, तेवढे सत्कर्म त्या धर्मनाथ बीजेच्या दिवशी करा. कारण त्या व्रताचं आचरण केल्यानंतर तुम्हाला आशीर्वाद गोरक्षनाथांची मिळणार आहे. हे किमयागार ग्रंथामध्ये लिखित आलेलं आहे महाराज. आणि ते त्या धुंडीसूत मालूसूतानं महाराज नवनाथ ग्रंथात लिहिलेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला गोरक्षनाथांचे आशीर्वाद प्राप्त व्हावेत ना, म्हणून ही धर्मनाथ बीज जशी तुम्ही मोठ्या थाटामाटात करताना तशी व्रत आचरण करून त्या दिवशी सकाळची जर पंगत असेल ना तुमच्या गावात तर फराळाची करा. फराळ म्हणजे फल आहार, लक्षात येते का? आपण त्या फल आहाराचं फराळ करून ठेवलंय आणि आपण उपवासाचा उपास करून ठेवलाय महाराज. आपण उपासही करत नाही आणि उपवासही करत नाही, आपण 3 टोकऱ्या खिचडी हाणतो. हा, कशाचा उपवास आला आणि कशाचा उपास आला? काय चाललंय महाराज? अवघड परिस्थिती आहे. फल आहार उपवासाच्या दिवशी. उपवास या शब्दाचा संस्कृत अर्थ सांगू तुम्हाला. आता हे व्याकरण जाणकार माणसं येतात. आमचे तात्या महाराज संस्कृत व्याकरण शिकवत होते आश्रमामध्ये. आणि तुमच्या कोणत्या एखाद्या मुलाला गीता, ज्ञानेश्वरी, श्रीमद भगवद्गीतेची संहिता, संस्कृत व्याकरण शिकण्याची इच्छा असेल या महात्म्यांकडे जा ना. हे दैव रूपानं तुमच्या गावात आलेत. महाराज संधीचं सोनं करून घ्या. हां, मी त्यांना सांगितलंय, म्हटलं ह्या गावामध्ये तुम्हाला जोपर्यंत सुख समाधान लाभेल तोपर्यंत राहा. ज्या दिवशी तुम्हाला मानसिक शारीरिक त्रास होईल त्या दिवशी या देठे महाराजाकडे या. म्हटलं मी 25 गुंठे जागा घेऊन ठेवली तुमच्यासाठी. सांगितलं की नाही महाराज? हा, पाठीमागं बोलत नाही आपण महाराज. मला गरज आहे अशा माणसांची. अरे मी आता भगवंतानं माझ्या जीवनात, मी आता एकटाच आहे घरी अजून. हा म्हणजे ते काय जास्त बोलत नाही मी. जाऊ द्या, झालं ते झालं. का हो, झाकली मोठ 1.25 लाखाची. मी घरी सध्या एकटाच राहिलाय. त्यांना म्हटलं तुम्ही दोघं या, अडचण काय? तुम्ही बनवा, आपण 3 बनवू, खाऊ, मस्त आनंदात परमार्थ करू. परमार्थाच्या धुंदीत मस्ती जीवन जगू ना. म्हटलं काही अडचण नाही, पण जोपर्यंत तुमच्या गावात आहे तोपर्यंत घ्या, संधीचं सोनं करून घ्या. मुलांना त्यांच्याकडे पाठवा. गीतेची संहिता असेल, संस्कृत व्याकरण असेल, हे सगळं महाराज त्यांचं तयार आहे महाराज.
आणि संस्कृत व्याकरणातला विषय निघाला होता. उपवास या शब्दाचा अर्थ व्याकरणामध्ये असा आलेला आहे. उप म्हणजे जवळ, वसती म्हणजे राहणे, जवळ राहणे, याचा अर्थ भगवंताच्या सानिध्यात राहणे, त्याला उपवास असं म्हणतात. मग आता त्या दिवशी भगवंताच्या सानिध्यात राहणं म्हणजे काय करणं? ज्या दिवशी तुम्ही उपवास करताय ना त्या दिवशी तुम्ही 100% भगवंताचं नामस्मरण या मुखानं घेणं, याचा अर्थ आहे उपवास. मग आपण तसं उपवास करतो का? नाही, आपण उपास करतो. उपास खिचडीभर टोकरीसाठी काय करतो आपण? आपलं टोकरीभर खिचडीसाठी काय करतो आपण? उपास करतो. उपवास करत नाही. म्हणून आता धर्मनाथ बीज आली ना त्या दिवशी तरी कमीत कमी उपवास करा. उपवास करा म्हणजे काय करा? भगवंताचं नामस्मरण घ्या. आणि महाराज कमीत कमी तास, 2 तास, 4 तास तरी आपली नाम साधना त्या दिवशी झालीच पाहिजे. कारण या मृत्यूलोकामध्ये तुम्हाला जर कोण तारत असेल तर फक्त भगवंताचं नाम तारू शकतं, बाकी दुसरं कोणी तुम्हाला तारू शकणार नाही. आणि म्हणून ते नाम आपण प्रत्येकानं, जो देव आवडतो त्याचं घ्या ना. आम्ही म्हणतच नाही तुम्हाला नाथांचंच घ्या. रामकृष्ण हरी म्हणा ना. साधू संतांनी आपल्याला सांगितलंय नाही का नाही? उघडा मंत्र जाणार रामकृष्ण हरी म्हणा. काय अडचण नाही ना महाराज. देवो देवी मीची पाही, अनंत रूपे अनंत वेशे देखील म्या त्याशी, अवघी रूपे तुझी देवा, वंदू भावे करू सेवा. बस ही अंतकरणामध्ये शुद्ध भावना ठेवा ना. जो देव आवडतोय ना त्या भगवंताचं नामस्मरण आपण महाराज उपवासाच्या दिवशी सातत्यानं घेतलं पाहिजे. कसं? विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा धर्मनाथांना महाराज माग त्या ठिकाणी द्वितीयेच्या दिवशी या ठिकाणी दीक्षा गुरु गोरक्षनाथांनी दिली. आणि तो धर्मनाथ बीजेचा उत्सव गेल्या 57 वर्षापासून आपल्या या कणगर गावातील या वडाच्या लवणामध्ये, या वडाच्या वस्तीमध्ये संपन्न होतोय. आणि खऱ्या अर्थानं मी तर म्हणतो धर्मनाथ धर्मनाथांसारख्या अशा विभूती या मृत्यू लोकामध्ये येतात की त्या विभूतींना स्वतः गोरक्षनाथ म्हणजे हरिनारायणाचा अवतार दीक्षा देतात महाराज. खऱ्या अर्थानं त्या धर्मनाथांचं किती भाग्य असेल का? लक्षात येते किती भाग्यवान असतील ते की ज्यांना नाथांचे नाथ. कारण या नवनाथांनी पुढे 84 सिद्ध महाराज, 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा आणि तो सुख सोहळा काय वानू महाराज. आपल्याकडे त्याची प्रमाण आहेत. मग हे 84 सिद्ध जे आहेत त्या 84 सिद्धापैकी एका नाथांनी, या गोरक्षनाथांनी धर्मनाथांना महाराज या ठिकाणी दीक्षा द्यावी. नवे त्यांना दीक्षा देण्यासाठी मच्छिंद्रनाथांनी 12 वर्ष तपस्या करून पुन्हा त्या प्रयाग तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी यावं. नवे त्या गादीला एखादा वारस जन्माला यावा म्हणून मच्छिंद्रनाथांनी त्रिविक्रम राजाच्या शहरात प्रवेश करून स्वतःच्या बीजापासून महाराज त्या ठिकाणी त्या धर्मनाथांना जन्माला घालावं. असाच पवित्र ज्याचा जन्म आहे अशाने महाराज म्हटलं पाहिजे. आजी फळ झाले साचे, 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 आजी फळ
महाराज आपल्याला जन्म मिळावा अशा धर्मनाथांनी म्हणावं. जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती. संत कोण आहे? मच्छिंद्रनाथ सांभाळ करतायत. संत कोण आहे? अरे गोरक्षनाथ स्वतः सांभाळ करतायत त्या धर्मनाथाचा. यापेक्षा अजून काय पाहिजे महाराज? आणि म्हणून संतांच्या सानिध्यात राहा दादाओ, संतच आपल्याला सांभाळतील दादाओ. आत्तापर्यंत या महाराष्ट्राच्या मातीमध्ये किंवा या भारत देशामध्ये जेवढे संत जन्माला आलेत ना, या सगळ्या संतांनीच आपल्याला तारलंय दादाओ. हे ध्यानात असू द्या. तुम्ही आम्ही काही करू शकत नाही, तुम्ही आम्ही आपल्या स्वतःला तारू शकत नाही तारू शकत महाराज. आपल्याला तारणारे कोण आहेत? संत आहे. आणि म्हणून संतांची चरणसेवा आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे. आणि मग संतांची चरणसेवा जर आपल्याला मिळत असेल तर मग आपण म्हणू शकतो जन्म आलो त्याची आजी फळ झाली साची. मग म्हणू शकतो आपण संतांची आपल्याला वारी कळाली, पंढरपूरची वारी आपण करतोय, मग म्हणू शकतो जन्म आलो त्याचे आजी फळ झाली साचे. माऊली ज्ञानोबरायांच्या महाराज कार्तिकी वारीला जात असेल, पैठणला आपण महाराज तुकाराम महाराजांच्या बिजेला देऊला जात असेल, मग आपण म्हणू शकतो महाराज जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साची. हे तर फळ आहे महाराज. तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला परमार्थ करण्याची इच्छा झाली आणि त्या परमार्थात तुमची जर ऊर्ध्वगती झाली तर त्या माणसानं म्हटलं पाहिजे मी खरोखर जन्माला आलो आणि माझं आज या जन्माचं काय झालेलं आहे? फळ झालं. असं का म्हटलं असेल तुकोबरायांनी? त्याचं कारण सांगतो आणि आटोपतो महाराज. या मृत्यू लोकामध्ये 84 लाख योनी या ठिकाणी भगवंतानं निर्माण केलेल्या आहेत. किती? 84 लाख योनी आहेत. त्या 84 लाख योनीपैकी 83,99,999 योनी अशा आहेत की त्यांना बोलता येत नाही आणि मानवी योनी इतकी बुद्धी त्यांना दिलेली नाही. म्हणून त्या 83,99,999 ज्या योनी आहेत ना, यांना भोग योनी म्हटलेलं आहे. लक्षात येते का तुमच्या? भोग योनी म्हणजे काय? जे केलंय मागच्या जन्मात त्याचे भोग भोगण्यासाठी त्या बाकीच्या योनी आहेत असं म्हणा. पण एकमेव मानवाची योनी अशी आहे की या मानवी योनीतून महाराज आपल्याला भगवत प्राप्ती करता येऊ शकते. काय सांगायचे मला? एकमेव. कारण आपल्याला भगवंतानं वाचा दिली, आपल्याला कान दिले, डोळे दिलेत महाराज भगवंताचं स्वरूप पाहण्यासाठी. देवे दिला देह भजना गोमटा. कशासाठी देवानं देह दिलाय आपल्याला? अरे आई वडील निमित्त आहेत. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, आपल्या माऊली ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचा महाराज. पावसाच्या मार्फत महाराज ते कसं बीज त्या आईच्या उदरात घालायचं याचं नियोजन भगवंतानं करून ठेवलेलं आहे. आपण पाकिस्तानात जन्माला यायचं का भारतात जन्माला यायचं आपल्या हातात होतं का? नाही. हे सगळं देवानं महाराज नियोजन केलं. ज्ञानेश्वरी वाचा, विभूती योग वाचा 10वा अध्याय, म्हणजे तुम्हाला कळेल भगवंताच्या विभूती कशा पद्धतीने या सृष्टीमध्ये कार्य करतात आणि मग कुणाला कुठं जन्माला घालायचं हे सगळं भगवंतानं नियोजन केलेलं आहे. आणि त्यातली त्यात आपल्याला मानवी योनीला जन्माला घातलंय भगवंतानं. आणि त्यात आणखीन महाराज आपल्याला संतांच्या भूमी जन्माला घातलंय. त्यात आणखीन महाराज भारत देशासारख्या पवित्र देशामध्ये आपल्याला जन्माला घाललंय की ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांसारख्यांनी अवतार घेतले, ज्या भारत भूमीमध्ये भगवान श्रीकृष्णांसारख्या देवाधिकांनी महाराज या ठिकाणी अवतार घेतलेले आहेत. म्हणून आपण खूप भाग्यवान आहोत. पण आपल्याला या सगळ्या गोष्टी जर कळत असतील, आपल्याला जर या सगळ्या गोष्टी जर कळाल्या आणि आपण जर परमार्थ जर करत राहिलो, त्या भगवंताचं नामस्मरण घेत राहिलो, भक्तीमध्ये तल्लीन होत राहिलो, तर आपण म्हणू शकतो जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर मावली त्या अभंगावरती बोलण्यासारखं अजून बरंच काही आहे, परंतु माझी वेळ संपली. जवळजवळ 9:15 वाजत आलेत बोलता बोलता, बरोबर आहे ना? पण आता ज्या तिथी प्रित्यर्थ हा उत्सव चालू आहे त्या तिथीवरती या ठिकाणी बोलणं भाग आहे. आणि म्हणून फारसं काय अभंगावरती आज बोलणं झालेलं नाही. पण परत जर तुम्ही कधी या कणगर ग्रामस्थांनी जर मला संधी दिली तर या अभंगावरती पुढचं चिंतन मी तुम्हाला 100%